तर पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, दुसऱ्या षटकात 2 किंवा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. मॅचला होते सुरुवात, दुसऱ्या दिवसाला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन बालाजी नागावसाठी गौरव, तर बॅटिंगसाठी तेजस. सुरुवात होते आजच्या दुसऱ्या दिवसाला. भाई चषक 2022 हे घमासान रणसंग्राम क्रिकेटचा हा खेळ आज पाहायला मिळतोय नवघर गावामध्ये. आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला काही क्षणातच सुरुवात होताना पाहायला मिळेल. गौरव तेजससाठी सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस, बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने लॉफ केला, 1 बाउन्स, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 4. चौकाने होते सुरुवात. फक्त पंचांना भीमर यावर जर वाटलं रिव्ह्यू घ्यायचं तर फक्त केवळ पंच घेऊ शकतील. योग्य चेंडू कळवला जातोय जावेत मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळतोय. आज आमच्याबरोबर हितेश सर असतील आणि त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर रिवॉल म्हात्रे सर देखील या ठिकाणी, रवींद्र म्हात्रे सर देखील उपस्थित राहत आहेत. जावेत मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवर तर चौकार खेचला या ठिकाणी तेजसने. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव सज्ज होताना पाहायला मिळतील. 4 धावांनी मात्र या आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, चौकाराने सुरुवात झाली आहे. यावेळेला पुन्हा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, परंतु साथीदाराने होकार दिला नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 5 वर जाते. सागर सम्राट भवरा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बालाजी नागाव या उरण तालुक्यातील 2 बलाढ्य टीम मधील ही लढत आपण पाहतोय आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील. की पहिली लढत 8:09 आजच्या रात्रीत पहिला चेंडू पडला गेला, याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेला देखील एक समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जातोय, समोरच्या दिशेने बॉल सीमा रेषा पार पार पार, चौकार. डीजे मॅडी यांच्याबरोबर नक्कीच समालोचन करायला मिळणार आहे. क्रिकेटच्या एका वेगळ्याच दुनियेत त्यांचं संगीत देखील घेऊन जातं. आणि आज उरण तालुका तब्बल 1 वर्षानंतर, म्हणजे 2 वर्षाच्या गॅपनंतर, बऱ्याच कालावधीनंतर असं झालं आहे. कारण कामानिमित्त उरणला दररोज येणं होतं तर PVBला, परंतु आता 2 वर्ष क्रिकेटकडे फोकस केला, त्यामुळे उरणमध्ये येणं कमी होतं. आणि तब्बल 1 वर्षानंतर जसकारनंतर आज उरणमध्ये येण्याचा नक्कीच योग आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुन्हा पुढे जाईल. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. बॉलला केवळ ढकललं आणि स्कोर जर पाहिला तर 10 वर जातोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावर झाल्या. चांगली सुरुवात सागर सम्राट भवरा संघाकडून होताना पाहायला मिळते. गौरव गोलंदाजी करतायत, परंतु तेजस आणि प्रवीण दोघांनी जर पाहिलं तर 1-1 चौकार मारलाय. यावेळेला लॉफ केला जातोय.
एक धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला आणि तत्परतेने दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळेल. तेजस सलामीवीर म्हणून आलेत. प्रत्येक संघातील सलामीवीर हा महत्वाचा खेळाडू असतो, कारण त्याला कला अवगत असते, चांगले फटके टोलावण्याची, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याची, उंचावून स्ट्रोक खेळण्याची, विकेट टिकून ठेवण्याची क्षमता किंबहुना डावाला आकार देण्याचा, या विविध भूमिका नक्कीच या सलामीवीराला निभावावे लागतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन हळूवार पद्धतीने ऑन साईडला बॉल ढकलण्याचा प्रयत्न झाला आणि या षटकात जर पाहिलं तर चांगली सुरुवात भवरा संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे बिनबाद 13, सागर सम्राट भवरा. हे लाखात एक नवखर गावात आयोजन आलं ग, हे लाखात एक नवखर गावात आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एक नंबर भाई चषक, आता आवाज घुमणार एक नंबर भाई चषक. एक नंबर भाई चषक, एक नंबर भाई चषक, एक नंबर भाई चषक, एक नंबर भाई चषक. पहिला षटक संपतंय. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय तो 13. त्याचबरोबर विनंती असेल महागणपती चिरनेर आणि देवांश 11 चिंचपाडा, आपण देखील नाणेफेकीच्या दृष्टीने सज्ज व्हायचंय. विनंती आहे, समोरच्या बाजूला रेलिंग आहे, रेलिंगच्या आतमध्ये कोणी बाईक लावायच्या नाहीयेत. सन्माननीय अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे विनंती असेल आपण त्या ठिकाणी कोणीही बाईक पार्क करायच्या नाहीयेत. पहिलं षटक तर या ठिकाणी संपलेलं आहे. 13 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ते मिलिंद नेत्यात गोलंदाजीसाठी. एक ने पुढे जाताना पाहिल्या मी ते 14 वर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र बालाजी नागावचा असणार आहे आणि त्याचसाठी जर पाहिलं तर गोलंदाज मिलिंद यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या षटकात विकेट घेण्यास नक्कीच गौरव यशस्वी नव्हते राहिले, परंतु दबाव वाढवला जाईल का या ठिकाणी भवरा संघासमोर ते पाहायचे. परंतु दुसऱ्या बाजूला प्रवीण गती कमी केली, बॉलला फिरवलं, बॉलला वळवलं आणि चांगलं चेंडू या ठिकाणी येताना पाहिला मिळाला, चकवलं अक्षरशः. पाक आता आपल्या चेंडू ज्या वेळेला असतो त्यावेळेला गोलंदाजी मार्कवर असतो, त्यावेळेला मनात हाच विचार घोळत असतो की असं कसा चेंडू टाकू जेणेकरून फलंदाज चकेल, जेणेकरून फलंदाज बाद होईल, जेणेकरून फलंदाजाने जरी चेंडू टोलावला तो आता जाईल क्षेत्ररक्षकाच्या किंबहुना निर्धाव जाईल. यासाठी प्रयत्न गोलंदाज करत असतात. यावेळेला थोडासा वेगवान होता, परंतु गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न तिकडे जरूर करत होते, परंतु त्यांना भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. उरण मतदारसंघाचे लोकप्रिय विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य महेश शेठ बालदी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे या बाई चषक 2022 मध्ये उरण तालुक्यातील मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पहा यावेळेला पॉइंटच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली, ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील देखील एक रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 धावा धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती तब्बल 20 वर जाते. पहा 10 संघ आहेत, 5 जे विजेते असतील त्यातील सर्व पहिल्या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त धावा करत जो दुसऱ्या फेरीमध्ये जाईल त्याला बाय मिळणार आहे, त्याला पुढच्या फेरीची हा आणि एकदाच बाय एकदाच मिळेल. पुढल्या वेळेला मात्र त्यांना कंपल्सरी मॅच खेळावी लागेल. म्हणजे प्रत्येक फेरीचा जो निकाल आहे किंबहुना जी बाय मिळणार आहे ती त्याच आधारावर.
हा लकी ड्रॉ होणार नाहीये या त्या ठिकाणी धावगती लक्षात म्हणजे उच्चांकी धावसंख्या हीच लक्षात घेतली जाईल याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसऱ्या या ठिकाणी मिलिंद यांच्याकडून मार्गस्थ आहे. धावसंख्येचा ओघ जर पाहिलं तर थोडासा त्याला नियंत्रित ठेवलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21, परंतु विकेट हा फॅक्टर आहे अजूनही भवरा टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला प्रवीण, ही जोडी मात्र अजूनही अभेद्य आहे भवरा टीमची. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर बॉल येऊ शकला नाही. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न राहिला आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. दुसरं षटक या ठिकाणी संपतंय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली तब्बल 22 धावा बिनबाद भवरा. लय दिलवाला मनानी भोळा सुदीर्घ राता नवघर भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. तर काही क्षणातच या ठिकाणी उरणचे कार्यसम्राट, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य अर्थातच आमदार उरणचे महेश शेठ बालदी यांचं या भाई चषक 2022 साठी आगमन होत आहे. आज या क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आणि काही क्षणातच या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. भाई चषक आपण पाहतोय. सुधीर सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी भाई चषक स्पर्धा आपण पाहतोय. उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा नवघर गावामध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि या नवघर गावामध्ये क्रिकेटचा हा सोहळा रंगताना पाहायला मिळतो. दुसरी रात्र आज या क्रीडा स्पर्धेची या ठिकाणी आपण पाहतो आणि या दुसऱ्या रात्रीत पहिली मॅच रंगताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जिकडे धावसंख्या जर पाहिली तर 22 झाली आहे. 2 षटकांचा खेळ झाला. त्वरा करा, 1 ओव्हर झाल्यानंतर जास्त ब्रेक घ्यायचा नाहीये. आज आपल्याला जास्त मॅचेस खेळवायच्या आहेत आणि तब्बल 10 संघ आज या ठिकाणी खेळणार आहेत. काही क्षणातच सन्माननीय आमदार साहेब उरण विधानसभाचे महेश शेठ बालदी यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. गोलंदाजीसाठी राजा यांना आमंत्रित करण्यात आलंय. षटक क्रमांक 3 त्यांच्या हातात सोपवलंय. बालाजी नागावच्या साठी विकेट घेतल्या पाहिजे तेच कर्णधार विचार करत असतील आणि ती विकेट कशी येणार आणि कोणता गोलंदाज घेणार याची प्रतीक्षा या ठिकाणी आहे. कारण तेजस आणि प्रवीण आता मात्र नजर बसवली आहे. मोठमोठे फटके मात्र आता खेळावे लागतील कारण चौकार 2 आलेत परंतु चौकार 3 आलेत परंतु अजूनही षटकार आलेला नाहीये. बिग करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने आडव्या बॅटने या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तिकडे घेतली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 23 वर जाईल ही धावसंख्या. वेगवान चेंडू होता त्याला आडव्या बॅटने मात्र या ठिकाणी पाठवलं स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने. तिकडे 1 धाव घेतली गेली तर 23 धावा धाव फलकावर. आपण पाहत आहोत सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2022. उरण तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर राजा. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. नवघर गावात आपण आहोत उरण तालुक्यातील. संदीप पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला देखील अपील केलं गेलं आणि पहिला धक्का पहिला खेळाडू या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय LBWच्या स्वरूपात. खेळाडू बाद. अखेरीस राजा विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले. भव्य दिव्य असं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 1 लाख रुपये विजेत्याला या क्रीडा स्पर्धेच्या देण्यात येतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 50,000चा, तृतीय आणि चतुर्थ 25,000 रुपयाचा. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्कंठा मात्र उरण तालुक्याला असणार रजनी आहे. नवघर गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा असं आपण पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन नवघर गावामध्ये आपण पाहतोय.
प्रतीक आलेत नवीन फलंदाज, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. काही क्षणातच जर पाहिलं तर या ठिकाणी उरण विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेश शेठ बालदी यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होईल. पिकिट करण्याचा प्रयत्न, परंतु राजा यांच्याकडून आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट तर फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क काही होऊ शकला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. राजा याही वेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल नक्कीच टोलावला गेला होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे झाला, परंतु कॅच सुटते आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 26 धावा धावफलकावर. काही क्षणातच या ठिकाणी उरणचे सन्माननीय आमदार महेश शेठ बालदी यांचे या ठिकाणी काही क्षणातच आगमन होईल. 22 चषक 2022 मध्ये तिसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 26 वर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक जोडीला आलेले आहेत ते तेजसच्या जोडीला प्रतीक मोठमोठे हल्ले करण्याचा प्रयत्न असेल. या वेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु राजा यांनी हे षटक अप्रतिमरित्या आतापर्यंत व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका तर खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी ही धाव पूर्ण केली गेलीये. धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते. 29 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर राजा यांचं तिसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. आपण पाहत आहोत सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भव्य दिव्य अशी रजनी क्रिकेटची स्पर्धा. विनंती असेल गेटवर जे प्रेक्षक आहेत किंबहुना त्या ठिकाणी कुणी गाड्या पार्क करत असतील तर त्वरित बाजूला घ्या. सन्माननीय अतिथी म्हणजेच उरणचे लोकप्रिय कार्यसम्राट कार्यतत्पर विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य महेश शेठ बालदी यांचं काही क्षणात आगमन होणार आहे. यावेळेला बिगिट केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल तर आलाय. पाहूयात लांबी किती गाठतोय. वाह, लांब लचक मारला फटका. मिड विकेटच्या दिशेने येतोय षटकार. पस्तीस धावा धावफलकावर आहेत. शेवटी आता मात्र मोठा फटका मारण्यात यशस्वी झाले. प्रत्येक एक षटकार आला. 3 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली 35. अजूनही 2 ओव्हर बाकी आहे आणि सागर सम्राट भौरा टीम पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारते. पीटीसीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखील पाहायला मिळते. या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जर पाहिलं तर जयप्रकाश पाटील, कार्याध्यक्ष जयप्रकाश भोईर, उपाध्यक्ष अजित पाटील, सेक्रेटरी संकेत कडू, खजिनदार नितीन पाटील, ग्रामस्थ मंडळ नवघर, नंदादीप क्रिकेट क्लब, त्याचबरोबरीने नवघर व कनकेश्वरी क्रिकेट क्लब नवघर यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. या 1 लाखाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. अतिशय सुंदर क्रीडांगण पाहायला मिळत आहे. तेवढ्याच चांगल्या आकर्षक उंच उंच ट्रॉफी पाहायला मिळत आहेत आणि जाणकार प्रेक्षकांची पहिल्या मॅच पासूनच गर्दी होताना पाहायला मिळते. इकडे
एंट्री गेट पाशी कुणीही गाड्या पार्क करायच्या नाहीयेत. सन्माननीय अतिथी पाहुणे मान्यवर सन्माननीय आमदार साहेबांचं काही क्षणातच त्या ठिकाणी आगमन होणार आहे. विनंती आहे गेटवरून कृपया बाजूला व्हायचं आहे. मिलिंद नेत्यात गोलंदाजीसाठी ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. चौथ्या षटकातही त्यांनाच आमंत्रित करण्यात येत आहे. 35 धावा झाल्या 3 षटकांमध्ये. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. पहिला सामना आजच्या दिवसातील. पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला. तेजस कॉर्नरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली जाते. चांगली रणनीती बनवली आहे. मोठे फटके खूप कमी खेळलेत परंतु एकेरी दुहेरी धावा चालू ठेवल्या आणि मायनस बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्नही केला. मग सुरुवातीला प्रवीण होते तेजसच्या बरोबरीने आणि आता प्रतीक आलेत आणि प्रतीकने तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीसचे अशोक पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अशोक पाटील साहेब आपले या ठिकाणी मनापासून हार्दिक 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 असं स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या परिसरामध्ये हे पाहायला मिळतं की अगदी वादग्रस्त गोलंदाज जर आक्षेप कोणी घेतला त्यासाठीचा तर तिसरा पंच डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये जातो. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि कॅच मात्र त्या ठिकाणी सुटली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आपण पाहत आहोत सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2022 ही स्पर्धा नवघर गावामध्ये स्पर्धा आहे. गावात तालुक्यातील एक महत्वाचं गाव नवघर गाव ओळखलं जातं. त्याचबरोबर जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्रात देखील या नवघर गावाची खूप चांगली कारकीर्द राहिलेली आपण पाहायला मिळते. फोर व्हीलर गेटवर कोणीही पार्क करू नये. ज्यांनी केले असतील त्यांनी कृपया बाजूला घ्यायचे. सन्माननीय अतिथी मान्यवर आमदार साहेबांचं काही क्षणातच त्या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे कृपया कोणीही गेटवर किंबहुना ज्या आतमध्ये येण्याच्या रस्त्यावर कोणी गाड्या पार्क करायच्या नाहीयेत. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 38. मिलिंद यांचा चेंडू टप्पा पडतोय वळण घेतोय कीपरच्या दिशेने जातोय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगलं युद्ध देखील रंगताना पाहायला मिळत आहे. बालाजी नागाव चांगला संघ आहे परंतु एक जिगरबाज संघ आहे सागर सम्राट भौरा संघ देखील. त्यामुळे ही मॅच देखील पहिलीच मॅच चुरशीची होईल. पहिला डाव देखील चुरशीचा पाहायला मिळतोय. मिलिंद यांचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आता यशस्वी होतोय. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार.
टीव्हीवर मॅच पाहत असतं, या मॅचचा आनंद घेतात. गावातील ज्येष्ठांपासून अगदी लहानग्यांपर्यंत सर्वांच्या नजरा आपल्या गावाच्या मॅचकडे असतात. आपल्या गावची टीम कशा प्रकारे खेळते हे आता यूट्यूबला देखील पाहता येतं. त्यामुळे गावातील नागरिकांचं, स्त्रियांचं देखील अलीकडच्या कालावधीमध्ये या मॅचकडे, या सामन्यांकडे, या ग्रामीण क्रिकेटकडे लक्ष असताना तर आपल्या नक्कीच पाहायला मिळतं. शेवटचं षटक असेल आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अमित यांना आमंत्रित करण्यात आलंय. एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला प्रतीक. तेजस आतापर्यंत थोडीशी संयमी, परंतु प्रतीक आक्रमक खेळी केली आहे आणि त्याच्या जोरावर जर पाहिलं तर धावसंख्येला 46 वर पाठवलंय. आणि आता एक षटक बाकी आहे. किती धावा येतील? 10 येतील, 15 येतील, किंबहुना 10 पेक्षा आतमध्ये येतील, त्याची उत्कंठा लागली आहे. अमित फलंदाजांना रोखण्यासाठी. तेजस यावेळेला जर पाहिलं तर स्टंपच्या समोर सापडले. पंचांचा इशारा येतोय LBW च्या रूपात. खेळाडू तेजस बाद. तर जबात मॅचच्या दिशेने या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळाले अमित. किरण भोंडकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी प्रतीकच्या जोडीला असतील. 2 खेळाडू बाद झाले, दोन्हीच्या दोन्ही LBW च्या स्वरूपात झालेले आहेत. आणि आता प्रतीकच्या जोडीला प्रतीकची साथ देण्यासाठी किरण भोंडकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत भवरा संघासाठी. शेवटचं षटक आहे, अंतिम ओव्हर आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2022 ही स्पर्धा. उरण तालुक्यातील एक महत्त्वाची स्पर्धा आपण पाहतोय. महत्त्वाचं असं गाव नवघर आणि नवघरमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. 1 लाखाचं मोल असणारी क्रीडा स्पर्धा आज नवघर गावात आपण पाहतोय. पहिली मॅच, पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी अमित. सुधीर घरत सामाजिक संस्थेचा आहे आयोजन मानाच्या क्रिकेट स्पर्धेचा. जयप्रकाश पाटील, जयप्रकाश भोईरचा लाभला हातभार फेमस या जोडीचा. साऱ्या मित्रांच्या मनामध्ये हो, साऱ्या मित्रांच्या मनामध्ये हो, आमचा भाई फेमस झाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. क्या बात आहे. भाई चषकाचं आयोजन नवघर गावामध्ये होताना पाहायला मिळत आहे आणि आगमन मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे उरण नगरीचे, उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्यतत्पर विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य आदरणीय महेशजी बालदी साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. एक भव्य दिव्य आयोजन सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर सन्माननीय विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य महेश बालदी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. 1 लाख रुपयाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. भाई चषक 2022 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं महेश बालदी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. भाई चषक 2022 सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेच्या उरणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा आवाज जनाचा राजा मना मनाचा. उरणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा आवाज जनाचा राजा मना मनाचा. अरे मित्राचा मित्र दिलदार कार्यकर्ते आहे दमदार.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये उरण तालुक्याचे उरणचे लोकप्रिय कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य सातत्याने उरणचे पनवेलचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडताना ज्यांना आपण पाहतो अभ्यासू कार्यसम्राट आमदार आदरणीय महेश शेठ बालदी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी पाहतो. एका बाजूला सागर सम्राट भवरा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम बालाजी नागाव यांच्यामधील मॅच सुरू आहे. तब्बल 1 लाखाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि संपूर्ण उरण असेल पनवेल असेल या परिसरातील संघ देखील ग्रामीण संघ या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या वतीने हे भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि नवघर या उरण तालुक्यातील प्रमुख गावामध्ये रंगला जाणारा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम. कारण उरण असेल पनवेल असेल या संपूर्ण परिसरामध्ये क्रिकेट हा अविभाज्य घटकच आहे प्रत्येकाचा. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु रन मात्र या ठिकाणी येऊ दिलेले नाही आणि धावबाची संधी मात्र त्या ठिकाणी जरूर होती. धावसंख्या जर पाहिली तर जागी थांबली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 वर थांबली आहे. काय गोलंदाजी केली आहे आणि या सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित या स्पर्धेसाठी आज या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत आपल्या कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य महेश शेठ बालदी. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. भवरा संघ शेवटच्या षटकात जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. बालाजी नागाव संघ पहिल्या 4 षटकात जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला होते, परंतु या षटकात कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी मात्र आतापर्यंत अमित यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 48 वर जाते. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील ते मात्र आता प्रतीक. या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर जयप्रकाश पाटील असतील, जयप्रकाश भोईर असतील, त्याचबरोबर अजित पाटील, संकेत कडू, नितीन पाटील आणि सर्व सहकारी देखील ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आणि सुधीरभाई घरत यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल मिड विकेटच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येतोय आणि येते एक महत्वपूर्ण विकेट. डाव मात्र या ठिकाणी पहिला संपेल आणि पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 48-49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी ही भाई चषक 2022 अशी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी सन्माननीय आमदार विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य कार्यतत्पर म्हणून ज्यांची नक्कीच आपण नाव घेतो असे महेश शेठ बालदी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. नितीन पाटीलची साथ हाय लई मुलाची, संकेत कडूच्या कमाल ही साथीची. नितीन पाटीलची साथ हाय लई मुलाची, संकेत कडूच्या कमाल ही साथीची. अजित पाटीलचा पाठिंबा लाभला, स्पर्धेला भारी रंग यो चढला, होते चर्चा तालुक्याला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला, भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला, भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण भाई चषक 2022 हे सुंदर आयोजन आणि या आयोजनाला आताच ज्यांची उपस्थिती लाभली ते आदरणीय सन्माननीय उरण विधान मतदार संघटनेचे आणि तुम्हा सर्वांचे लोकप्रिय आमदार, दमदार आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खर तर भाई चषक 2022 हे एक सुंदर आयोजन आणि साहेबांचं आयोजन ज्या पद्धतीनं आगमन झालं, चंद्रशेट्टी सर सांगायचं झालं तर आदरणीय सन्माननीय महेशजी बालदी साहेबांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी म्हटलं तर फार मोठं दानशूर कार्य त्यांचं सातत्यानं पाहायला मिळतंय. नुसती क्रिकेट स्पर्धा नाही तर मित्रांनो आपण बघितलं तर 2019 पासून साहेबांना आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आमदार हे पद
ज्यावेळी त्यांनी भूषवलं त्यानंतर मात्र सातत्यानं सामाजिक कार्य म्हटलं तर सिडकोच्या विरोधात आपण आजही पाहतोय की येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ना दिवंगत दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं यासाठी फार प्रयत्नशील असणारे हे आमदार. त्यानंतर आपण बघितलं तर साहेबांनी अनेक गावामध्ये अनेक दानशूर कार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. विधिमंडळामध्ये सातत्यानं मच्छीमार जे आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी सातत्यानं त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्याचबरोबर महेशजी बालदी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग आपल्या या परिसरामध्ये सावले, शिरडोन, साही या अनेक ठिकाणी गावामध्ये जवळजवळ त्यांनी लाखो रुपयाची धनराशी अर्थातच त्यांच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले आहेत. असे एक दानशूर आणि विकसक आमदार म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते आदरणीय सन्माननीय महेशजी बालदी साहेबांना आपण सन्मानित करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुधीरभाई घरात यांना मी विनंती करतोय की आपण सन्माननीय आदरणीय विधान मतदार संघटनातच लोकप्रिय आमदार महेशजी बालदी साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान एकदा जोरदार टाळ्यानं महेशजी बालदी साहेब उरण मतदार संघटनेचे दमदार आमदार यांचा इथे शुभ सन्मान होतोय. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं इथे शुभागमन आणि त्यानंतर त्यांचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्यानं साहेबांना आपण सन्मानित करूया. एक दानशूर कार्यकर्ते रणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा आवाज जनाचा राजा मना मनाचा रणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा आवाज जनाचा राजा मना मनाचा. अरे मित्राचा मित्र दिलदार ताकद आहे दमदार. धन्यवाद साहेब. खरं तर आपण आल्याने या स्पर्धेची शोभा द्विगुणित झाली आणि आपल्या शुभ आगमनानं ज्या पद्धतीने आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं यथोचित मान सन्मान केलंय आणि आपण आलात पुन्हा एकदा मी तुमचं सर्व आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आदरणीय सुधीरभाई घरात, जयप्रकाश पाटील, जयप्रकाश भोईर, अजित पाटील, संकेत कडू, नितीन पाटील या सर्व आयोजकांकडनं पुन्हा एकदा मनस्वी आभार. ओव्हर टू चंदू सर. एक वेगवान चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. निर्धारित 5 षटकांमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे बालाजी नागाव संघाला. एका बाजूला बालाजी नागाव, दुसऱ्या बाजूला सागर सम्राट भौरा यांच्यातील मॅच आपण पाहतोय. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी ही भव्य दिव्य भाई चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. उरण तालुक्यातील मानाची क्रीडा स्पर्धा आणि उरणचे दमदार कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य महेश शेठ बालदी यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फलंदाज सुशांत नक्कीच फलंदाजीसाठी आलेत. सुशांतच्या जोडीला बाळा आहेत, परंतु गोलंदाजीसाठी किरण आहेत. किरण रोखण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला भौरा आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण टीम पाहतोय ती म्हणजे नागावची. तर एक भौरा जिंकणार की नागाव जिंकणार या पहिल्या मॅच मध्ये कोण अधिराज्य गाजवणार? नवघर गावातील एक भव्य दिव्य आयोजन भाई चषकाचं आपण पाहतोय आणि आजच्या रात्रीतील पहिली मॅच आपण पाहतोय. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने काय सूर मारला होता, परंतु कॅच होऊ शकली नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि 2 धावांनी धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 3 वर या तालुक्याला, या उरण तालुक्याला क्रिकेटची देखील खूप मोठी परंपरा आहे. टेनिस क्रिकेटची परंपरा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये या तालुक्याने खूप मोठी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देखील मग सुधीर तांडेल असतील, त्याचबरोबर जीवित म्हात्रे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीप पाटील, पप्पू सोनारी असतील, किंबहुना विश्वजित ठाकूर असतील, असे आंतरराष्ट्रीय सितारे याच उरण तालुक्याने दिलेले आहेत.
यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली, बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होतोय, तिकडे 1 रन मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरण यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि हा संघर्ष जो रंगला गेलाय ना, एका बाजूला भवरा, दुसऱ्या बाजूला नागाव, हा पहिल्या डावातील जसा रंगला तसा दुसऱ्या डावात देखील रंगतोय. चांगली गोलंदाजी किरणने आतापर्यंत केली आहे, कारण धावसंख्या केवळ आतापर्यंत दिली आहे ती 4 धावा. भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चिंचपाडा आणि खोपटा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी त्वरित यायचंय. हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. पहिली ओव्हर संपते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली केवळ 4 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. भवरा संघ चांगली गोलंदाजी करतोय, परंतु नागाव संघाला देखील कमबॅक करावं लागेल, ती क्षमता त्यांच्याकडे आहे. मॅडी लय दिलवाला मनानी भोळा, सुधीर घरात नवघरवाला. लय दिलवाला मनानी भोळा, सुधीर घरात नवघरवाला. भाई हायो हिम्मतवाला, भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर गावाला. भाई चषकाचं आयोजन. उरण तालुक्यातील एक महत्वाचं मध्यवर्ती ठिकाणी असणारं गाव म्हणजे नवघर आणि या नवघर गावाला क्रिकेटची देखील तेवढीच परंपरा आहे आणि आज त्या परंपरेत आणखी एक भर म्हणजे भाई चषकाची स्पर्धा. गावातील ओव्हर 40चं क्रिकेट असू देत किंवा गावातील क्रिकेट असू देत, चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. आयोजनात देखील नवघरने चांगलीच भरारी घेतली आहे. आज भाई चषक आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे भाई चषकाचं आयोजन पाहण्यासाठी स्वतः महेश शेठ बालदी या परिसराचे, या मतदारसंघाचे लोकप्रिय विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य म्हणजेच आमदार साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. भाई सुधीर घरत यांच्या बरोबरीने या मॅचचा आनंद देखील ते या ठिकाणी घेत आहेत. पहिली ओव्हर संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 4 धावा. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 45 धावांचं लक्ष अजूनही नागाव संघाच्या समोर आहे, परंतु नागाव देखील एक जुनी जाणती टीम आहे. त्यांचंही या तालुक्यातील किंबहुना रायगडच्या क्रिकेटमधील नेहमीच दबदबा आम्ही पाहिलाय, त्यामुळे त्यांचाही प्रयत्न असतील. परंतु दुसऱ्या बाजूला भवरा संघ हा देखील एक जिगरबाज संघ आहे, त्यामुळे मॅच येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये देखील तेवढीच चांगली रंगेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॉलला भिरकावून देण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. माऊले चिंचपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. खोपटा टीमचे देखील कॅप्टन त्वरित यायचं आहे. अर्जुन परदेशी, आपलंही स्वागत असेल. 10 धावा धावफलकावर. या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मोठं आक्रमण सुशांत यांनी केलंय. वातावरण शांत असणारं अशांत केलंय त्या या सुशांतने आणि नागाव टीम देखील काही कमी नाहीये दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून केला जातोय. एका बाजूला भवरा असेल, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागाव संघ प्रयत्न करतील भाई चषकामध्ये आपल्या गावाच्या नावाची छाप सोडण्याची. ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. 11 खेळाडू मैदानात गावातील खेळतात, परंतु संपूर्ण गावाचं लक्ष या मॅच कडे लागलेलं असतं, कारण गावातील बेस्ट 11 मैदानात उतरले असतात. अलीकडच्या कालावधीत युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण गाव मॅच पाहत असतं. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला बॉलला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. तर जावेद मॅचच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. खोपटा संघ संघनायक त्वरित टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. बॅक टू बॅक मोठे फटके या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. सुशांत जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक 2 मोठे फटके नागावसाठी खेळलेत. भवरा संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करील. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतायत नागाव टीम.
आणखीन एक बिग हिट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक तिसरा षटकार. भौरा गावाच्या नावाचा डंका पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकात नागाव नावाच्या गावाचा डंका पाहायला मिळतो आणि सुशांतचा देखील फलंदाजीचा तडका. बॅक टू बॅक 3 षटकार या ठिकाणी खेळलेले आहेत आणि स्कोरला जर पाहिलं तर नेऊन पोहोचवले ते तब्बल 22 वर. चांगली गोलंदाजी, केवळ 4 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. कधी गोलंदाजांच्या बाजूने जातो तर कधी फलंदाजांच्या. पहिल्या षटकात तो भौरा संघाच्या बाजूने म्हणजे गोलंदाजांच्या बाजूने गेला होता. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर हाच ही धावफलक आणि हीच मॅच जर पाहिलं तर आता नागाव टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. हो, यावेळेला तुमच्या बाहेरचा चेंडू जाईल निर्धाव. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. सुशांतने लगातारचे 3 षटकार खेळून सर्वांना प्रभावित केले जरूर, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच चंदू सर, आपण पाहिलं तर जे 2 संघ खेळतायत, आदरणीय महेशजी बाळदी आमदार साहेब यांच्या अगदी जवळचे हे दोन्ही गाव आहेत आणि त्यामुळं दोन्ही संघ खेळताना आमदार साहेबांना देखील हा आनंद घेता येतो या मॅचचा. सुमित घरत भौरा कुठे असाल तर आपण त्वरित मंचावर यायचंय. सुमित घरत भौरा. तर जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आक्रमण झाली या षटकात, यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉस केला जाईल. सन्माननीय उरणचे लोकप्रिय कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य महेश शेठ बालदी यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा खोपटा आणि दुसऱ्या बाजूला चिंचपाडा या मॅचचा टॉस होईल. नाणं आकाशाकडे जात आहे. जो काही निर्णय असेल लगेच कळवायचा आहे. भाई चषक ही क्रीडा स्पर्धा, खोपटा संघ आपला निर्णय देखील कळवायचा आहे. भाई चषक ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी स्कोर जर पाहिलं तर 2 ओव्हर झाल्यानंतर झालाय 23 धावा धावफलकावर. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 23 झालेत. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय, भाई चषक. आज मात्र जर पाहिलं तर या मॅच मध्ये या स्पर्धेला पहिल्या मॅच पासून गर्दी देखील आणि एक भव्य दिव्य आयोजन देखील आपण या ठिकाणी पाहतोय. उरण मध्ये आपण आहोत. अलीकडच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर उरणचाही कायापालट, उरणचीही भरभराट होताना पाहायला मिळते. नावाशिवासारखं बंदर की आज उरणमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर कायापालट होतोय. त्याचबरोबर महेश शेठ बालदी यांनी देखील मागील कालखंडामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या मतदारसंघासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी देखील आणलाय. 2 ओव्हर झाल्यानंतर 23 धावा आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. 18 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. एका बाजूला भौरा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागाव यांच्यातील मॅच नवघर मध्ये भाई चषक 2022. सुमित घरत भौरा, आपण देखील विनंती असेल त्वरित मंचावर यायचंय. या वेळेला बॅकफुटला जाऊन अळवर पद्धतीने या बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. पॉइंटचे फिल्डर येत आहेत, बॉल अडवतायत. 1 रन तिकडे घेतली जाईल, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आक्रमण करावी लागतील. ती नागावला धावा रोखाव्या लागतील. त्या मात्र भौरा टीमला या मॅच मध्ये आपल्या गावाच्या नावाची छाप सोडायची असेल तर, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. एक गाव आणि त्याच गावातील 11च्या 11 खेळाडू असणं म्हणजेच ग्रामीण क्रिकेट. आणि आज जर पाहिलं तर हेच ग्रामीण क्रिकेट उरण तालुक्यातील नवघर गावामध्ये भाई चषकाच्या माध्यमातून रंगताना पाहायला मिळत आहे. 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने गॅप मध्ये बॉल खेळण्यात यशस्वी झाले. बॉलला सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलंय. धाव संख्या मिळेल 4. बॅटमधून आलाय.
यावेळेला पुन्हा गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय. वा, चांगली कलात्मकता या ठिकाणी दाखवली. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होते आणि अडवण्यात देखील यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा देखील घेतल्या गेल्या. बाळा आणि सुशांत ही जोडी मात्र चांगली जमली आहे आणि 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 30 वर गेली आहे. म्हणजे अजूनही 19 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत आणि 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडूमध्ये पहिलीच सलामीची जोडी मैदानात आहे आणि त्या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे आणि नागावला जवळपास मॅचच्या दिशेने वाटचाली सुरू केली आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला. विनंती असेल गेटवर ज्या ठिकाणी एंट्री गेट आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाहन पार्किंग करायचं नाहीये याची विनंती असेल. कृपया ते बाजूला घ्या. विनंती असेल दीपकजी ठाकूर आपण देखील या ठिकाणी आपलं स्वागत असेल. विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं आहे. एका बाजूला भौरा, दुसऱ्या बाजूला नागाव यांच्यातील मॅच आपण पाहतोय. हो, या वेळेला कमबॅक करलं की जरूर केलं होतं परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी होते आणि ज्या ठिकाणी चांगला बॉल होता त्या ठिकाणी एक आली आणि दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. याला क्रिकेट म्हणतात. एक धाव वाचवावी लागते परंतु इकडे धावा आलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. 33 धावा धावफलकावर. सलामीची जोडी नागावची. गाडी येऊ देत, मॅच थांबवायची आहे. टेम्पो कुणाचा आहे कृपया तो बाजूला घ्यायचा आहे. नक्की चेंडू सर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने नागाव आणि भवरा हे दोन्ही अगदी आजूबाजूच्या परिसरातले हे दोन्ही संघ आहेत आणि भवरा म्हटलं तर मातब्बर संघ आहे आणि त्यापेक्षा बालाजी नागावचे हे नागाव या संघाचं क्रिकेटमध्ये नाव अगदी जुन्या काळापासून आपण ऐकतोय. समेधा नागाव असेल, बालाजी नागाव ही नावं मात्र सातत्यानं आपल्याला आजही या क्रिकेटच्या पटलावर झळकताना दिसत आहेत आणि त्याच करून रोशन पाटील अर्थात जॉन्टी हे याच गावचे एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू. यावेळी जर पाहिलं तर एक चांगला चेंडू परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने हळूवार पद्धतीने ढकललं. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. आपण सुधीर गरज सामाजिक संस्था नवघरच्या वतीने एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी निळकंठ गरज साहेबांचं जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बाई चषकामध्ये आगमन होतंय. हार्दिक असं स्वागत असेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं संपलंय आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 34 धावा धावफलकावर होते. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला टीम पाहिल्या मी ते बालाजी नागाव, दुसऱ्या बाजूला सागर सम्राट भौरा. एक भव्य दिव्य आयोजन सुधीरभाई गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक आपण या ठिकाणी पाहतोय. उरण तालुक्यातील हे भव्य दिव्य नवघर गावातील आयोजन आपण पाहतोय आणि या आयोजन पाहण्यासाठी सन्माननीय अतिथी मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. माननीय निळकंठ गरज साहेब जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर महेश गरज साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेसाठी. मनपूर्वक स्वागत असेल साहेब आपलं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक भव्य दिव्य असं आयोजन सुधीर गरज सामाजिक संस्थेच्या वतीने पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण उरण तालुक्याचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलंय, उरणच नाही तर पनवेल देखील या स्पर्धेवर लक्ष लागलं गेलेलं आहे आणि ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दोन्ही तालुक्यातील संघ देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महेश गरज साहेबांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 15 धावांची आवश्यकता. ही सलामीची जोडी बाळा आणि सुशांत अगदी जमली आहे. बॅक टू बॅक 3 षटकार देखील खेळले गेले. बाई चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय आपण. सुधीर गरज सामाजिक कार्यकर्ते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्याच माध्यमातून ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा भाई चषक आपण पाहतोय. प्रचंड गर्दी देखील प्रेक्षकांची आता होताना पाहायला मिळते. आकर्षक करंडक पाहायला मिळत आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळत आहे. लाईव्ह कव्हरेज चांगलं पाहायला मिळत आहे आणि नवघर गावामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यश गोलंदाजीसाठी. यावेळी जर पाहिलं तर पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या समोरची जी गाडी आहे त्या गाडीची कृपया लाईट बंद करा. धन्यवाद.
पहिला चेंडू तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आणि 11 चेंडू बाकी आहेत. यशला चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकवर जर पाहिलं तर सुशांत ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यावेळेला यशच्या माध्यमातून आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली, चेंडूची फेकी केली, चांगली होती चेंडूची फेकी आणि दुसरी धाव घेताना खेळाडू बाद होतोय. दबाव आता मात्र बालाजी नागावर येईल कारण पहिली विकेट आली आहे. मला आमदार झालं थँक्यू चंदू सर. नक्कीच 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी या नागाव संघासाठी असेल. परंतु व्यासपीठावर ज्यांचं आता शुभागमन झालं आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय महेशजी घरत, आदरणीय निलकंठजी घरत आणि एक यशस्वी उद्योजक किरणजी पाटील जे GDL आर्शिया इंटरनॅशनल अशा खरं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट या कंपनीमध्ये कार्यरत असताना आता यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची फार मोठी चांगली ओळख. किरणजी पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आता संपूर्ण तालुक्यात जर पाहिलं तर आयात निर्यात क्षेत्राशी आता खूप निगडीत झालाय. मग ट्रान्सपोर्ट व्यवसाय असेल, CHA असेल, वेअरहाऊस असेल, या सर्वांशी निगडीत उरण तालुका आपल्याला पाहायला मिळतोय. कारण संपूर्ण भारतात सर्वात जास्त आयात निर्यात जर कुठे होत असेल तर नावाशेवा बंदरात होते आणि उरण तालुक्यात ती होते. उरण तालुक्यातील मध्यवर्ती भागात असणारे हे नवघर गाव आणि त्यामध्ये रंगला गेलाय हा भाई चषकाचा सोहळा. यावेळेला अभिगीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. क्षेत्ररक्षक बॉल अडवतील, एक धाव घेतली जाते. चेंडूची फेक पुन्हा एकदा चांगली आहे परंतु पाहूया इन दुसरी धाव देखील यावेळेला घेतली गेली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मॅच मधील चुरस वाढताना पाहायला मिळते. 12 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 37 धावा झाल्या आहेत, अजून 9 चेंडू बाकी आहेत. क्या बात आहे. एक चुरशीची लढत पाहायला मिळते. भौरा संघ देखील फाईट करतोय, नागाव देखील फाईट करतोय. पहिलीच मॅच भाई चषकातील आजच्या दिवसातील रंगतदार होताना पाहायला मिळते आणि सन्माननीय आमदार साहेब महेश शेठ बालदी साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतः सुधीर घरत या ठिकाणी त्यांच्या समवेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रंगतदार मॅच. भौरा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नागाव आपण पाहतोय. भाई चषक. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. मॅच मध्ये रंग भरले जात आहेत. चांगला चेंडू. कृपया विनंती आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. गाडी नंबर 3627 आणि 5784 या दोन्ही गाड्या कृपया बाजूला घ्यायच्यात. वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय परंतु मॅच देखील रंगात येते. एका बाजूला भौरा, दुसऱ्या बाजूला नागाव. ओहो, आणखीन एक चेंडू. याचंच नाव क्रिकेट आहे. हा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाही. कधी आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच मध्ये 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कृपया जी गाडी आहे एंट्री गेटवर त्याची लाईट बंद करायची विनंती असेल. धन्यवाद. आणि मॅच जर पाहिली तर आता कुठेही जाऊ शकते. ही मॅच भौराला देखील जाऊ शकते, ही मॅच नागावला देखील जाऊ शकते परंतु सध्या ती नवघर गावामध्ये आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच रंगात येताना पाहायला मिळत आहे. ही उरणचं क्रिकेट आहे. इकडे चुरस ठासून भरली आहे. आणखीन एक चांगला फटका जरूर येतोय. क्षेत्ररक्षक तिकडे तत्परतेने पोहोचले. चेंडूची फेक केली. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. काय गोलंदाजी झाली या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना जर पाहिलं तर या षटकात चांगली गोलंदाजी झाली आणि केवळ 4 धावा भौराच्या या गोलंदाजाने खर्च केल्या. आणि आता समीकरण आलंय, शेवटचं एक षटक बाकी आहे आणि 11 धावांची आवश्यकता. रिव्हॉल्सर मॅच रंगात येताना पाहायला मिळते कारण इकडे हार मानायला कोणी तयार नाहीये. ना नागाव ना भौरा. ही नवघरची स्पर्धा भाई चषक आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच यश मेस्त्रीचं कौतुक करावं लागेल चंदू सर. कारण यशनं कुठेतरी यशाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी अगदी या भौरा संघाला कुठेतरी मी म्हणेन आमंत्रित केलंय की काय. कारण ज्या गोलंदाजाने सुरुवातीपासून निराशा केली होती ना त्या गोलंदाजांच्या अगदी
वरचढ कामगिरी केली आहे या यशनं. नक्कीच यश मिस्त्रीचं कौतुक करावं लागेल. त्यांची पिताश्री देखील तेवढेच चांगले क्रिकेट खेळायचे आणि तशीच गोलंदाजी करायची, परंतु आज त्यांनी देखील केली आहे. पहा, दोन्ही गावांच्या नजरा देखील या मॅचवर लागल्या असणार आहेत, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. एका गावातीलच 11 खेळाडू एका टीम मध्ये पाहिजे. हे रायगडचा श्वास आहे, हे ग्रामीण क्रिकेट. आणि त्याचमुळे की काय, या रायगडमधून, या उरण पनवेल या परिसरामधून देखील खूप सारे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चमकताना पाहायला मिळत आहेत. त्यातील एक पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील यांना देखील आपण पाहतोय सोनारीचे. परंतु ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये समालोचनाला येतो, एक नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे जसकारचा सुधीर तांडेल. आज जे जरूर नाहीयेत, परंतु काय कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील जरूर झालेली आहे. त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय शारजा स्टेडियमवर जाऊन देखील या परिसराचं आणि तालुक्याचं नाव ज्यांनी केलं, त्यांच्याही आठवणी आज ताज्या जरूर होतील. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी किरण बोंडकर येत आहेत. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर स्ट्राईकवर सुशांत. पहिला चेंडू, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, आणि सुशांतला शांत करण्यामध्ये यशस्वी झाले ते म्हणजे किरण. या दोन्ही मोटरसायकल आहे 3627 आणि 5784. या दोन्ही गाड्या कृपया बाजूला घ्यायच्यात. आयोजकांच्या वतीने आता सूचना येत आहेत, ताकीद येते, कृपया त्या बाजूला घ्या, नाहीतर कारवाई केली जाईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच मध्ये रंग भरले गेले. क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच आपल्याला रंजकता पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला आनंद देतो. मग ते टेस्ट क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो, वन डे क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो, T20 असेल तरी आनंद मिळतो, रबर बॉल क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो, टेनिस बॉल क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो, प्लास्टिक बॉल क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी दिवसाचं क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो आणि रात्रीचं क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो. ग्रामीण क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो, ओव्हर 40 क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो आणि व्यावसायिक क्रिकेट असेल तरी आनंद मिळतो. आणि तोच आनंद आज नवघर गावामध्ये आपण घेतोय. एक जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन, जबरदस्त मॅच रंगात आली आहे. जिंकणार कोण? एका बाजूला भवरा आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागाव आहे. एका बाजूला सागर सम्राट, दुसऱ्या बाजूला बालाजी. यांच्यातील मॅच. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय अमित बॅटिंगसाठी येताना पाहिला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर किरण बोंडकर. किरणचा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, चेंडूची फेकी केली जाते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पहा, मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. पहिल्या 3 षटकात चांगली धावसंख्या झाली होती. 12 चेंडू 15 धावांच्या मॅच मध्ये रंग भरले गेले आणि आता मॅच मधील चुरस पुन्हा एकदा वाढते. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बालाजी नागावसाठी सर्व काही संपलेले असं नाहीये. एखादा षटकार, एखादा चौकार मॅचचं गणित बदलू शकतो. आज भाई चषकाचा आनंद मात्र सन्माननीय आमदार महेश शेठ बालदी साहेब देखील घेताना पाहायला मिळत आहेत. स्वतः सुधीरभाई घरत या ठिकाणी मॅचचा आनंद या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. मॅच रंगात आली आहे. भौरा जिंकणार की नागाव जिंकणार? बालाजी जिंकणार की सागर सम्राट जिंकणार? येणाऱ्या 4 चेंडू मध्ये त्याचं उत्तर मिळेल. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय, परंतु वा, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हो, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी तेजसच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. एक धाव महत्वपूर्ण असते क्रिकेटमध्ये. तुम्ही जर गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होऊ शकतो, म्हणून तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागतो. आणि स्कोर जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. फलंदाजी करावी लागेल अमित, ज्या अमितकडे क्षमता आहे. तर अमित एखादा मोठा फटका मॅच मध्ये रंग भरू शकतो आणि नागावकर देखील जल्लोष करू शकतात. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भौरा संघाचं पारडं जड आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण हा क्रिकेटचा खेळ तुमचा आमचा लाडका खेळ पाहतोय आपण. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सागर सम्राट भौरा संघाला मिळते आणखीन एक यश, विकेटचं पतन. आता रंगात रंगात या फिल्डरनी घेतली
आहेत डीजे मॅडी नक्कीच जबरदस्त कामगिरी करतायत. परिस्थितीला अनुरूप गाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये रंग भरण्याचं काम डीजे देखील करतायत. आणि पहा मॅच होती कुठे 3 ओव्हरला 34 झाल्या होत्या, 2 ओव्हरमध्ये 15 रन पाहिजे होत्या आणि आता मॅच आली आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. फटके मारण्याची क्षमता मिलिंदमध्ये आहे आणि स्ट्राईकवर मिलिंदच आहे. इकडे जर का षटकार चौकार खेळला मॅचचं गणित बदलू शकतं आणि तो आज मारा वाच लागेल. संपूर्ण नागावकरांकडून शुभेच्छा नक्कीच त्याला असतील, मागणी देखील तीच असेल. येऊ देत गावासाठी एखादा षटकार किंवा चौकार. परंतु या वेळेला जर पाहिलं तर अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील मिळते. क्षणात रंग बदलला या मॅचने. आता मात्र 2 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. अवांतर धावा हा फॅक्टर क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. त्या तुम्हाला कंट्रोल कराव्या लागतात. पहा फलंदाजाची कोणतीही मेहनत नव्हती, परंतु 2 धावा मात्र इकडे नक्कीच आल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बाई चषक रंगात आल्यात आणि ही मॅच देखील रंगात आली आहे. सन्माननीय आमदार साहेब महेश शेठ बालदी साहेब देखील आवर्जून ही मॅच पाहत आहेत. त्यांच्याच मतदारसंघातील 2 गावं एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. नागाव जिंकणार की भौरा जिंकणार? कोणी जिंकलं तर उरणचं क्रिकेटच इकडे जिंकणार आहे आणि ते जिंकलं देखील पाहिजे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचे क्षण कुणाच्या नावे ठरणार ते मात्र ठरवणारे पाहायला मिळत आहेत. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. बाई चषक आपण पाहतोय. सुधीरबाई घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईकवर गौरव. एक मोठा फटका येऊ देत असं मात्र संपूर्ण नागावकर प्रार्थना करत असतील, कारण या मॅचवर संपूर्ण नागावच्या नजरा आहेत. परंतु एखादा निर्धाव चेंडू येऊ देत. भौराकर देखील हेच बोलत असतील. बाई चषक 2022 ची पहिली रंगलेली मॅच. त्वरा करा. जबरदस्त मॅच, जबरदस्त घमासान आपण पाहतोय. आणि यावेळेला देखील जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि धावबादच्या रूपात खेळाडू माघारी परततील. एक जबरदस्त रंगलेली मॅच. पहा क्रिकेटचा खेळ असू देत किंवा किंबहुना जीवनातील प्रत्येक क्षण असू देत, गाफील आपल्याला राहून चालत नाही. क्रिकेटचा खेळ आपल्याला तेच शिकवतो. मिळालेल्या संधींचा फायदा घ्या, गाफील राहू नका. आणि तेच या ठिकाणी संधींचा फायदा जर पाहिला तर या ठिकाणी भौरा टीमने घेतला. थोडेसे गाफील राहिले मी म्हणेल नागाव, परंतु चांगला टीम आहे. गेली कित्येक वर्ष नागाव टीमला आम्ही खेळताना पाहतोय. बालाजी नागाव एक मोठी टीम आहे आणि आता जर पाहिलं तर कंपल्सरी चेस नियम आहे, म्हणजे 1 चेंडू आणि 7 धावांची कंपल्सरी गरज आहे. पाहूया चमत्कार या ठिकाणी मॅचला नागावला घेऊन जाऊ शकतो. पाहूया चमत्कार घडणार प्रवीण घासे विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचंय. भाई चषक 2022 मध्ये आपलं देखील स्वागत असेल.
हा चला त्वरा करा. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यश मिस्त्री, ज्याने मोक्याच्या क्षणी केवळ 4 धावा दिल्या आणि आपल्या गावाला जिंकून दिलं. यश मिस्त्री मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय.